तुमच्या कपाटात असे किती कपडे आहेत जे गेल्या वर्षभरात तुम्ही एकदा सुद्धा घातले नाहीयेत? किंवा घरामधला असा एखादा कोपरा जिथे नको असलेल्या वस्तू भरपूर प्रमाणात आहेत? आपल्याला असं वाटतं की नवीन वस्तू, नवीन कपडे, नवीन कार खरेदी केली म्हणजे आपल्याला आनंद मिळतो. पण होतं उलटच. जितक्या जास्त वस्तू तितका जास्त पसारा, आणि जितका जास्त पसारा तितका जास्त मानसिक ताण. अख्ख्या जगभरात याच्या विरुद्ध एक मोहीम सुरू झाली ज्याचं नाव आहे मिनिमलिझम. आज ट्विग मराठीवर आपण याच मिनिमलिझम बद्दल चर्चा करणार आहोत. अगदी थोड्या वस्तूंमध्ये सुद्धा सुख आणि समाधान मिळू शकतं, आणि मिनिमलिझम ही जीवनशैली तुमचं आयुष्य बदलू शकते. ब्रेक द ट्विच या प्रसिद्ध ब्लॉगचे लेखक असं म्हणतात की आपल्याला सतत एक प्रकारची ट्विच म्हणजे तळमळ जाणवत असते. आपण जर थोडा वेळ एका जागी बसलो, बोर होत असू, तर आपण लगेच फोन काढतो, शॉपिंग ॲपवरून एखादी गोष्ट ऑर्डर करतो. एखादी ॲड आपल्याला फोनवर आली तर कसलाही विचार न करता आपण त्या गोष्टीची लगेच ऑर्डर देऊन मोकळं होतो. मुळात आपण एका कन्झ्युमरिस्ट समाजामध्ये राहतो, आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांनी आपल्याला हे पटवून दिलेलं आहे की तुमच्याकडे अमुक एक गोष्ट नसेल, तुमच्याकडे हे नसेल तर तुमचं आयुष्य अपूर्ण आहे. पण खरंच इतक्या गोष्टींची आपल्याला गरज असते का? द मिनिमलिस्ट जोशुआ अँड रायन सांगतात की ज्या वस्तूला आपण आपलं मानतो, एका पॉईंट नंतर ती वस्तूच आपल्याला कंट्रोल करायला लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू आपण विकत घेतो म्हणजे काय करतो तर त्यासाठी पैसे खर्च करतो. पण हे पैसे कमवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा वेळ खर्च केलेला असतो. म्हणजेच इनडायरेक्टली जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा आपल्या आयुष्यातले काही महत्त्वाचे तास आपण त्या वस्तूसाठी विकत असतो. आता एक छोटंसं उदाहरण बघूयात. एक व्यक्ती आहे जिचा 1 ते 1.5 लाख रुपये महिना पगार आहे. हा पगार काही कमी नाही आहे, पण त्या व्यक्तीला मर्सिडीज किंवा BMW त्याच पगारात खरेदी करायची. ती व्यक्ती कर्ज घेऊन, EMI काढून अशी मोठी लक्झरियस कार खरेदी पण करते. सुरुवातीला त्याचा आनंद पण वाटतो, पण त्यानंतर खरा प्रॉब्लेम सुरू होतो. दर महिन्याला येणारे मोठेच्या मोठे EMI, त्या गाडीचा मेंटेनन्स, त्याचं इन्शुरन्स, त्याचं सर्व्हिसिंग, असं सगळं पैशांचं ओझं त्या व्यक्तीला सहन करायला लागतं. म्हणजे काय होतं तर ती व्यक्ती कार खरेदी करत नाही, उलटं त्या गाडीचा नोकर बनते. पण यालाच दुसरा एक पर्याय सुद्धा आहे. हेच त्या व्यक्तीने जर बजेटमधली कार घेतली असती तर त्या व्यक्तीचं काम सुद्धा झालं असतं आणि आर्थिक ताण सुद्धा आला नसता. मिनिमलिझम म्हणजे हाच विचार, आपल्या गरजेपुरतं आणि आपल्या क्षमतेनुसार जगणं, ज्याच्यामुळे आयुष्यात शांतता आणि समाधान मिळतं. मग बरेच लोक असं म्हणतात की मिनिमलिझम म्हणजे काय, सगळं सोडून हिमालयात जायचं का, किंवा रिकाम्या खोलीत जमिनीवर झोपायचं का? तर बिलकुल नाही. मिनिमलिझमची अगदी साधी सोपी व्याख्या आहे. मिनिमलिझम म्हणजे अनावश्यक सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून काढून टाकणं, जेणेकरून खरोखर महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींसाठी तुमच्या आयुष्यात जागा उरेल. मिनिमलिझम ही गोष्ट काही फक्त घरातल्या पसाऱ्याबद्दल नाहीये, तर ती तुमच्या वेळेबद्दल सुद्धा आहे. म्हणजे अनावश्यक गोष्टींवर किंवा अनावश्यक लोकांवर वेळ घालवू नका. ती गोष्ट मानसिक शांततेबद्दल सुद्धा आहे. ती गोष्ट फोकसबद्दल आहे. म्हणजे ज्या गोष्टींनी तुम्हाला खरंच समाधान मिळतं, उदाहरणार्थ तुमचे छंद, तुमचं कुटुंब, तुमचं आरोग्य, याच गोष्टींसाठी वेळ खर्च करा. मग याची सुरुवात कशी करायची तर त्यासाठी आपण काही प्रॅक्टिकल स्टेप्स बघूयात. पहिलं म्हणजे द 90-90 रूल. म्हणजे घरातली कुठलीही वस्तू हातात घ्या आणि स्वतःला प्रश्न विचारा की ही वस्तू मी मागच्या 90 दिवसात वापरली आहे का, किंवा मी पुढच्या 90 दिवसात वापरणार आहे का? आणि याचं उत्तर जर नाही असेल तर सरळ ती वस्तू एकतर दान करा किंवा विकून टाका. दुसरं म्हणजे डिजिटल मिनिमलिझम. तुम्ही फोनमध्ये जे ॲप्स वापरत नाहीये ते अनइन्स्टॉल करा. नको असलेले नोटिफिकेशन्स बंद करा. तुमचा फोन तुम्ही वापरा, फोनच तुमचा वापर करतोय असं होऊ देऊ नका. तिसरं म्हणजे खरेदी करण्यापूर्वी विचार करा. एखादा फक्त सेल लागलाय किंवा ऑफर आली म्हणून लगेच खरेदी करू नका. मला ह्या गोष्टीची खरंच गरज आहे का मला ही फक्त हवी आहे? नीड वर्सेस वॉन्ट याचा नक्की विचार करा. चौथं, अनुभवांमध्ये गुंतवणूक करा. फक्त वस्तू खरेदी करण्याऐवजी सहलीला जा, नवीन लोकांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा. कारण वस्तू जुन्या होत असल्या तरी आठवणी मात्र ताज्या राहतात. मित्रांनो, मिनिमलिझम म्हणजे फक्त गोष्टी कमी करणं नाहीये, तर जास्त मिनिंगफुल जगणे. हा प्रयोग पुढचे 10 दिवस तुम्ही करून बघा. तुमच्या घरातल्या अनावश्यक गोष्टी काढून टाका, तुमचा डिजिटल टाइम कमी करा, आणि बघा की तुम्हाला किती प्रसन्न, किती समाधानी वाटतंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्या गोष्टी कमी करणार आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि ज्या लोकांना मिनिमलिझमची खरंच गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.